संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील महान वारकरी संत होते. त्यांचा जन्म देहू, जिल्हा पुणे येथे इ.स. 1608च्या सुमारास झाला. ते लहानपणापासूनच अत्यंत साधे, दयाळू आणि भक्तिमय स्वभावाचे होते. त्यांचे कुलदैवत होते विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. त्यांच्या आयुष्यात दुष्काळ पडला, व्यापारात तोटा झाला आणि कुटुंबातील अनेक दुःखद घटना घडल्या. पण या सर्व संकटांमध्येही त्यांनी भगवंतावरील श्रद्धा कधीच सोडली नाही. त्यांनी सांसारिक मोह सोडून पूर्णपणे भजन कीर्तन आणि अभंग रचनेत स्वतःला वाहून घेतले. तुकाराम महाराज रोज विठ्ठलाचे नामस्मरण करत आणि अभंग लिहित असत. त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती, समानता आणि प्रेमाचा सुंदर संदेश आहे. ते म्हणत, देव सर्वांमध्ये आहे, कोणताही भेदभाव करू नका. एकदा काही लोकांनी त्यांच्या अभंगांची थट्टा केली आणि ते अभंग नदीत फेकून दिले. पण चमत्कार घडला. काही दिवसांनी तेच अभंग पाण्यावर तरंगत परत मिळाले. लोकांना तुकाराम महाराजांची महानता कळली आणि त्यांनी त्यांना मानायला सुरुवात केली. तुकाराम महाराजांनी लोकांना साधेपणा, प्रामाणिकपणा आणि नामस्मरणाचा मार्ग दाखवला. त्यांचे प्रसिद्ध वचन आहे, तुका म्हणे धावा विठ्ठलाकडे. शेवटी असे मानले जाते की संत तुकाराम महाराज यांना स्वतः विठ्ठलाने वैकुंठाला नेले. आजही त्यांच्या अभंगांचा गजर संपूर्ण महाराष्ट्रात घुमत असतो.